नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिश मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत ॲडव्हान्स इंग्लिश स्ट्रक्चर. आज आपण अशी काही वाक्य, अशी काही सेंटेन्सेस बनवायला शिकणार आहोत जी आपण आपल्या डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये, डे टू डे कॉन्व्हर्सेशन मध्ये दररोज यूज करतो. समोर तुम्हाला काही वाक्य दिसत असतील, जसे की विचार करून सांगते, चेक करून सांगते, त्याला विचारून सांगते किंवा घरी आल्यावर सांगते. तर ही वाक्य तर आपण आपल्या डेली रुटीन मध्ये दररोज यूज करतो, दररोज बोलतो. तर यांनाच इंग्लिश मध्ये कसं बोलायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारची वाक्य इंग्लिश मध्ये बोलण्यासाठी ही एक स्ट्रक्चर आहे. तर हीच वाक्य इंग्लिश मध्ये कशी बोलायची, कशी बनवायची, यासाठी आपण सर्वात आधी हे स्ट्रक्चर समजून घेऊया. जसं की वाक्य आहे विचार करून सांगते. तर हेच वाक्य इंग्लिश मध्ये बनवण्यासाठी आपण सर्वात आधी सेंटेन्सच्या सुरुवातीला सब्जेक्टचा यूज करणार आणि सब्जेक्टसाठी आपण यूज करणार आयचा. वाक्य काय आहे, विचार करून सांगते, आणि विचार कोण करणार आहे, आपण स्वतः करणार आहे. म्हणजे वाक्यात सब्जेक्ट जरी दिसत नसलं तरी सब्जेक्ट हे हिडन आहे आणि सब्जेक्ट आहे आय. त्यामुळे आपण सब्जेक्टसाठी आयचा यूज करणार. अशा प्रत्येक सेंटेन्स मध्ये आपण सब्जेक्टसाठी आयचा यूज करणार. त्यानंतर आपण यूज करणार विल. विल का बरं? वाक्य हे विचार करून सांगते, म्हणजे आधी आपण विचार करणार आणि नंतर आपण सांगणार, म्हणजे आतापर्यंत आपण सांगितलेलं नाही. त्यामुळे हे वाक्य काय झालं, फ्युचरचं वाक्य झालं, सिंपल फ्युचर टेन्सचं. त्यामुळे आपण विलचा यूज करणार. त्यानंतर आपण यूज करणार लेट यू नो. तर लेटचा यूज का बरं? सांगण्याचा अर्थ होतो टेल, पण इथे आपण बोलत आहोत ऍडव्हान्स इंग्लिश बद्दल, आणि ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये आपण टेलचा यूज न करता आपण लेटचा यूज करणार. त्यामुळे इथे सांगणे या शब्दासाठी, या वर्बसाठी आपण लेटचा यूज करणार. आणि यू यासाठी, कारण या वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट हिडन आहेत, एक तर आय आणि एक तर यू, त्यामुळे आपण यूचा देखील यूज करणार. नंतर आपण यूज करणार आफ्टर, आणि वाक्याच्या शेवटी आपण यूज करणार आयएनजी वर्ब, म्हणजे वर्बला आपण आयएनजी जोडणार आहोत. तर जसं की आपलं वाक्य आहे विचार करून सांगते, तर आपलं वाक्य कसं होईल, आय विल लेट यू नो आफ्टर थिंकिंग. आपण सुरुवातीला सब्जेक्ट आयचा यूज केला, त्यानंतर विल, त्यानंतर आपण लेट यू नो चा यूज केला, त्यानंतर आफ्टर, आणि त्यानंतर आयएनजी वर्ब जे आहे थिंकिंग. विचार करणे याचा अर्थ होतो थिंक, पण आपण थिंकला आयएनजी जोडले. वाक्य काय झालं, आय विल लेट यू नो आफ्टर थिंकिंग. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, चेक करून सांगते. आधीच्या वाक्याप्रमाणेच हे वाक्य आपल्याला बनवायचं आहे. तुम्ही फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा आणि वाक्य बनवा. चेक करून सांगते, वाक्य कसं होईल, आय विल लेट यू नो आफ्टर चेकिंग. नेक्स्ट सेंटेन्स बघा, त्याला विचारून सांगते. वाक्य काय आहे, त्याला विचारून सांगते. तर हे वाक्य कसं होईल, आय विल लेट यू नो आफ्टर आस्किंग हिम. काय होईल वाक्य, आय विल लेट यू नो आफ्टर आस्किंग हिम. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, घरी आल्यावर सांगते. आपण बरेचदा हे असे वाक्य बोलतो की ओके, मी तुला घरी आल्यावर सांगते. तेव्हा आपण कसं बोलणार, आय विल लेट यू नो आफ्टर कमिंग होम. आल्यावर यासाठी आपण यूज केला कमिंगचा, आणि घरीसाठी आपण यूज केला होम. त्यामुळे वाक्य कसं झालं, आय विल लेट यू नो आफ्टर कमिंग होम. नेक्स्ट सेंटेन्स बघा, तिच्याशी बोलून सांगते. जर आपल्याला म्हणायचं आहे की मी तिच्याशी बोलून सांगते, तर वाक्य कसं होईल, आय विल लेट यू नो आफ्टर टॉकिंग टू हर. तिच्याशी बोलून सांगते, आय विल लेट यू नो आफ्टर टॉकिंग टू हर. इथे बघा, टॉकिंग नंतर आपण टू चा यूज केला, कारण जेव्हाही आपण टॉक हे क्रियापद यूज करत असतो त्यानंतर आपण टू हे लावतोच. जसं की आपल्याला म्हणायचं आहे मी तिच्याशी बोलत आहे, तेव्हा आपण कसं म्हणतो, आय एम टॉकिंग टू हर. नेक्स्ट बघा, पाहून सांगते. वाक्य काय आहे, पाहून सांगते. तर यासाठी आपलं वाक्य कसं होईल, आय विल लेट यू नो आफ्टर सीइंग. सिम्पली आपण म्हणणार आय विल लेट यू नो आफ्टर सीइंग. पाहणे याचा अर्थ होतो सी. तर वाक्य काय झालं, आय विल लेट यू नो आफ्टर सीइंग. सी ला आपण आयएनजी जोडले. नेक्स्ट सेंटेन्स बघा, ट्राय करून सांगते. तेव्हा आपण कसं म्हणणार, आय विल लेट यू नो आफ्टर ट्राईंग. सिम्पली आपण म्हणणार आय विल लेट यू नो आफ्टर ट्राईंग, म्हणजे ट्राय करून सांगते. नेक्स्ट सेंटेन्स बघा, परत आल्यावर सांगते. आता हे सेंटेन्स कसं होईल,
आय विल लेट यू नो आफ्टर कमिंग बॅक. परत आल्यावर सांगते आय विल लेट यू नो आफ्टर कमिंग बॅक. आल्यावरसाठी पण कमिंगचा यूज केला आणि परत यासाठी पण बॅकचा यूज केला. तर फ्रेंड्स, हे होते आपले आजचे काही ॲडव्हान्स इंग्लिश स्ट्रक्चरचे सेंटेन्सेस. आय होप की तुम्ही इथपर्यंत क्लिअर झाले असाल की हे सेंटेन्सेस कसे बनवायचे. तर आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन देत आहे. तर यांची इंग्लिश काय होईल हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.